येत्या 26 फेब्रुवारी रोजी माननीय खासदार राजू शेट्टी यांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे। खऱ्या अर्थाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात बंदी व्हावी या अनुषंगाने हा बंद आहे। येत्या 26 तारखेला बंदमध्ये शेतकरी, हमाल, व्यापारी आणि सर्व नाशिक जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंदमध्ये सहभागी होणार आहे आणि या बंदचा खऱ्या अर्थाने केंद्र सरकारला निषेध रूपाने या बाजार समित्या बंद राहणार आहे। कांद्याची निर्यात बंदी खऱ्या अर्थाने खुली व्हायला पाहिजेत। ही निर्यात बंदी खुली जर झाली तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि सर्व शेतकरी भावांना नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आवाहन करतो की या बंदमध्ये आपणही सहभागी व्हावे अशी नम्र विनंती। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी साहेब यांना निवेदन देण्यासाठी माननीय खासदार, माजी खासदार राजू शेट्टी साहेबांनी जे 26 तारखेला बाजार समित्या बंद ठेवण्याचं आवाहन केलं त्याला प्रतिसाद द्यावा आणि या सर्व जिल्ह्यातील बाजार समित्या या 26 तारखेला 1 दिवसासाठी बंद ठेवाव्यात। त्या कशासाठी तर हे कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचं संचालक मंडळ असावं, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असावे म्हणून आपण हा 26 तारखेला जो बंद ठेवला याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज माननीय उपनिबंधक साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। त्याला आपण सर्व शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत।